वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीला मोठा दिलासा. नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ. राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत सरकारनं वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणी प्रक्रियेला अधिक सोपे आणि स्वस्त केले आहे. आतापर्यंत वाटणीपत्र नोंदणी करताना आकारले जाणारे शुल्क अनेकांसाठी आर्थिक ओझे ठरत होते. मात्र आता या शुल्कातून पूर्ण सूट देण्याचा निर्णय घेतल्यानं हजारो रुपयांची बचत होणार आहे आणि कुटुंबातील जमीन वाटप अधिक सुलभ होणार आहे. महसूल विभागानं जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 85 अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांसह आपसातील संमतीनं दुय्यम निबंधक कार्यालयात सादर होणाऱ्या वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीपत्रांनाही नोंदणी शुल्कातून पूर्ण माफी देण्यात आली आहे. यामुळे तहसीलदार पातळीवर किंवा थेट नोंदणी कार्यालयात करण्यात येणाऱ्या वाटणी प्रक्रियेत आता शुल्काचा अडथळा राहणार नाही. शासनानं आता स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार वारसा हक्कानं मिळालेल्या शेतजमिनीचे सहधारक एकत्र येऊन थेट नोंदणी कार्यालयात वाटणीपत्र सादर करत असले तरी त्यावर कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसी सहमतीनं झालेल्या जमीन वाटप दस्तावरही शुल्क लागू होणार नाही. या निर्णयामुळे शेतजमिनीच्या वाटणी प्रक्रियेतील आर्थिक अडथळे दूर होणार असून जमीन वाटपाची प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सोपी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.